हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असून आपण जना वेगळा. दासबोध सिद्धलक्षण नाम समास. दोनदा आलाय हा समास, म्हणजे या नावाचा समास, की ज्याच्यामध्ये सिद्धांची लक्षणं, आधी एकदा साधक लक्षणं, मुमुक्षु, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे आधी एकदा येऊन गेलेलं आहे. आणि पुन्हा तत्वाचं निरूपण केल्यानंतर ते तत्व ज्यांना अनुभवायला आलेलं आहे त्या व्यक्ती कशा असतात असं म्हणून पुन्हा समर्थ तिथे येतं. सिद्धलक्षण. सिद्धलक्षण पाहण्याची आवश्यकता काय आहे? एकतर आम्हाला फारसं समजलं नाही तरी खूप आल्हाद प्राप्त होतो अंतःकरणाला. त्यांच्याकडे बघूनच बरं वाटतं. त्याचं वर्णन समर्थांनी अगदी पहिल्या ओवीतच का बरं वाटतं? अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखीत असं म्हटलं. अमृत एखाद्याने प्राशन केलं आहे, कसं कळेल? बाह्य काया लखलखीत झालेली असते. त्यामुळे बाह्य काया लखलखीत मी त्यांना सांगायचं असं पण आहे त्याच्यामध्ये, की बाह्य काया किती घासूनपासून लखलखीत करायचा प्रयत्न केला तरी अमृत पहिल्यांदा जे होतं ते बाहेरून कितीही आव आणला तरी ते होणार नाही. म्हणून मार्ग हा आहे की त्यांची जी लक्षणं आम्हाला आमच्यामध्ये यावी अशी वाटतात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. स्वामींनी एका त्यांच्या मित्राचं एक प्रसंग सांगितला होता की ज्या वेळेला मी ती व्यक्ती पण आध्यात्मिक प्रबोधन क्षेत्रात काम करते आहे, तर त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलाला मी असं सांगितलं आहे की तुला बाकी काही विवेकानंदांसारखं नाही होत आलं तरी त्यांच्यासारखं उभं राहायला शिक. त्यांच्यासारखं उभं राहणं, विवेकानंद जसे उभे राहतात, आतला सगळा तो पुरुष सिंह उभा राहिलेला असतो. ती नुसतं शरीर नाही आहे, तो ॲटिट्यूड. म्हणजे आपण ते सिनेमामधले किती हिरो वगैरे उभे राहिलेले बघतो, पण विवेकानंद जसे उभे राहतात तसं उभं राहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्याला विवेकानंदच पाहिजे. म्हणून अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखीत. मार्गही असाच आहे की आंतरिक उन्नती करायचा प्रयत्न करा. ती करता करता तुम्हाला जी डेव्हलप्ड अंतःकरणाची व्यक्ती आहे तिचे जे सगळे गुण आहेत ते तुमच्यामध्ये आपोआप येत जातील. आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणून अतिशय प्रसन्नतेचं विवेकानंदांचंच जे वाक्य आहे की निर्भयता हा गुण अगदी लहानपणापासून त्यांच्यात होता. पण पुढे त्यांनी असं म्हटलं की सगळ्या गोष्टींना भय आहे जगात, एकाच गोष्टीला भय नाही आहे, ते म्हणजे वैराग्य. वैराग्याला भय नाही. हा कन्सेप्टच की त्यांचं ते उभं असणं हे जे आहे मगाशी आपण बघितलं, आतल्या वैराग्याचं प्रतीक आहे. कशावर अवलंबून आहे, कोणाकडून काही नको आहे, मी द्यायला आलो आहे जगावर. मी एखाद्या, त्याने असं म्हटलं आहे एका पत्रामध्ये मित्राला, गुरुबंधूंना दिलेल्या, की काही काळ म्हणजे कार्य सुरू व्हायच्या आधी कशी मानसिकता असेल, काय पोटेन्शियल असेल, की जगाला मी थोडा काळ एकांतात राहायचं सध्या ठरवतो आहे आणि काही काळाने मी जगावर एखाद्या बॉम्बगोळ्यासारखं येऊन पडेन. ॲक्च्युली पडले म्हणजे काय, पण असं म्हणणं अंतरी गेली अमृत हे केवळ विचारांनी. आधीपासून ते प्रकांड पंडित होते, खूप लहान वयात सगळा प्रकारचा अभ्यास झालेला होता. पण त्याच्यानंतर नुसत्या तेवढ्या बेसवर माणूस तसं म्हणू शकत नाही. जोपर्यंत आत ती व्यक्ती निश्चिंत नाही आहे, तर आपल्या मूळ प्राप्त काय करायचं आहे ह्याच्याबद्दल, ते प्राप्त झालं ह्याच्याबद्दल जोपर्यंत निश्चिंती नाही, सिद्ध अवस्था नाही, तोपर्यंत अशा प्रकारचा कॉन्फिडन्स असू शकत नाही. तो आव असू शकतो,
पण ॲक्च्युली ज्यावेळेला कार्य करत असताना त्या कार्याच्या यशापयशाशी माझ्या स्थितीचा संबंध नाही, अशा प्रकारची निश्चिंतता जोपर्यंत त्या व्यक्तीला नाही तोपर्यंत ती व्यक्ती कितीही दाखवायचा प्रयत्न केला तरी पूर्णत्व नाही आहे हे तिचं त्याने जागरूक राहायला पाहिजे असं त्यांना सांगायचं. म्हणून सिद्धांची लक्षणं सांगताना त्या समासामध्ये पण सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेह, जिथे देहाचंच भान नाही तिथे संदेह कुठून लागणार. म्हणून या समासामध्ये पण सुरुवात करताना थोडीशी त्याच लाईन्सवर केलेली आहे की ऐक सिद्धांचे लक्षणं. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं, तत्वस्वरूप हेच सिद्ध आहे, दुसरं काही सिद्ध नाहीच आहे. तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. म्हणून सांगायचं त्यांना असं पण आहे की कितीही वर्णनामध्ये आणायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते सिद्धांचं परिपूर्ण वर्णन होऊ शकत नाही. आणि ते वर्णन ऐकताना जसं आम्हाला आल्हाद मनाला प्राप्त होतं त्याबरोबर शिकवण पण मिळत जाते की कसं कसं आम्ही करायला पाहिजे, काय कुठल्या मार्गावर आम्ही चालायला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटलं होतं की एक मुलगी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आणि ते सगळे लग्नाचे सोहळे चालू असताना बघून तिला असं वाटलं आपल्याही आयुष्यात हे कधीतरी व्हायला पाहिजे. आणि ही सगळी जी नाती आहेत, दीर भावजया आणि सगळे लोक, ही नाती आपल्या आयुष्यात पण असायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी लग्न करायला लागेल तुला, दुसरा काही त्याला उपाय नाही, ही नाती आणण्याचा दुसरा काही उपाय नाही. त्याप्रमाणे सिद्ध व्यक्तींच्या अंतःकरणातले जे प्रभाव पडतो समाजावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, तर तो पडत असताना त्यांनी जे मूळ प्राप्त करून घेतलं ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे. कारण हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं रिफ्लेक्शन हे त्यांच्या आंतरिक स्थितीचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं तैसे सद्भाव जीवगत, आतला सद्भाव, सद्भाव हा दोन्ही अर्थांनी की तत्वस्वरूप असणं हा सद्भाव, आणि दुसरं म्हणजे जगाबद्दल केवळ प्रेमाचाच संबंध आहे. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. स्फटिकाच्या घरामध्ये दिवा लावला, आता त्याला कुठंही अडसर नाही त्या प्रकाशाला, तो दिवा ज्ञानस्वरूपाचा गुणांचा, आता तो त्याने प्रकाशित झाल्यानंतर सगळा आसमंत पण प्रकाशित होऊन गेला, कारण ती व्यक्ती यातून प्रकाशित होऊन गेली. म्हणून ते सद्गुण आणण्याचा प्रयत्न करावा, ते अभ्यासण्याचा प्रयत्न करावा. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम, हे सगळं ऐकल्यानंतर जे बरं वाटतं कारण मागे एकदा उदाहरण दिलं तसं ते सिनेमामधल्या हिरोचे कॅरेक्टर आहे हे सगळं. असं आमचा आंतरिक रीतीने आम्ही एक जे आयडियल ठरवलं आहे असं असलं पाहिजे, आणि तिथे आम्ही स्वतःला कल्पतो की आमच्या बाबतीत असं झालं तर किती कसं भारी होईल. पण ते भारी होईल ही गोष्ट खरी आहे, पण ते त्या गुणांचं संवर्धन करणं हा एक भाग ठरवून की मी थोडंसं लोकांबद्दल वाईट भाव मनात नाही ठेवणार. ते फार वाईट भाव आमच्या मनात नाही पण निर्माण होत तसं काही, म्हणजे जे पुलंनी म्हटलं आहे की आम्ही असे दुराचारी असून किती असणार मध्यमवर्गीय दुराचार काय करतो तर त्याप्रमाणे तसं नाही, पण एक मैत्रीपूर्ण संबंध जगाशी ठेवून राहणं हा जो भाग आहे, सहज असणं, तो संतांचं ज्याप्रमाणे आहे त्याचं कारण की आंतरिक स्थिती तत्वस्वरूपाला जाणलेली आहे आणि जगात सगळेजण तत्वस्वरूपच आहेत. सर्वभूतस्थं आत्मानं सर्वभूतानी च आत्मनी, हा बोध आहे आणि त्या बोधाचं परिवर्तन त्यांच्या वागणुकीमध्ये येतं. आणि प्रत्येकजण हा त्याच्या परीने ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये कमी अधिक आहे हे सगळं धरून त्याची स्वामींच्या भाषेत स्पेस देऊन ते लोक वावरत असतात. त्यामुळे कोणी कसा तरी वागला किंवा कसा तरी नाही वागला त्यांना ते आवडतं अशातला भाग नाही, पण ठीक आहे इट्स ओके असं म्हणून त्याला ऐकत असेल तर सांगतील, नसेल ऐकत तर पुढे होतात की तुझा तू
आता सांगायचं काय करणार. आणि ह्या सगळ्या त्या वर्तनांमध्ये किंवा त्या सद्गुणांमध्ये मुख्य गोष्ट ही आहे की सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. कारण हे नाही केलं आणि बाकी सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तरी पूर्णत्व प्राप्त होणार नाही. कारण तो दिलेला विचारांनी किंवा विवेकाने स्वतःची प्रकृती मोल्ड करणं हे एका टप्प्यापर्यंतच होऊ शकतं. कारण एक आंतरिक प्रकृती घेऊन आम्ही आलो आहोत आणि त्याच्याबरोबर आमचे काही संबंध आहेत, आमच्या काही महत्त्वाकांक्षा आहेत, इंटरेस्ट आहेत. त्याच्या अगेन्स्ट जाणाऱ्या व्यक्तीबद्दल या एका टप्प्यापर्यंत माणूस सॉफ्ट कॉर्नर ठेवू शकतो. त्याच्यानंतर काहीही केलं तरी मूळ प्रकृती उफाळून बाहेर येईल आणि ते ज्या वेळेला येईल त्यावेळेला हे सगळं दाबून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ते एकदम स्फोट व्हायची शकतात. तसं न करता त्या गोष्टी नैसर्गिक रीतीने राहताना पण संतांचे ज्या प्रकारे अपमान झाले आणि त्या स्थितीमध्ये ते जसे वागले अशक्य वाटतं. अंबुराव महाराजांना एकदा काही एक प्रकरण चाललेलं होतं आणि कोर्टामध्ये बोलावलं होतं साक्षीला. आणि साक्ष दिल्यानंतर ते वकील लोक आधीच एन्श्युअर करतात की हा तिथे हॉस्टाईल होणार नाही आहे ना माणूस, नाही तर मग गेलंच सगळं. म्हणून काय काय साक्ष द्यायची हे त्यांना आधीच पडवून ठेवलं. वकिलाने सांगायला सुरुवात केली तर ते म्हणाले की साक्ष देण्या इतपत काय बोलायचं हे मला माहिती आहे, तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यावर त्यांना असं लक्षात आलं की हा माणूस काही आपल्या उपयोगाचा नाही आहे. म्हणून त्यांना तिथे अक्षरशः बसायला, त्यांना माहीत होतं ही व्यक्ती कोण आहे, एका आध्यात्मिक संप्रदायाची अधिकारी आहे व्यक्ती आहे हे माहीत असताना पण कुठल्याही प्रकारचं साधं जे मान देणं आहे तेही न करता, बसायलाही न देता तेवढा वेळ उभं ठेवून त्यांना परत पाठवलं. आणि हे झाल्यावर त्यांच्याबरोबर लोक होते, साधक होते, काही एकटे गेलेले नव्हते. तिथून निघाल्या की साक्षी तर नाहीच झाली आणि पाठवूनच दिलं. तर महाराजांनी एक शब्दही न काढता चला चला बाबांनो नेमाची वेळ टळते असं म्हणून ध्यानाला घेतले. काही उल्लेखच नाही हे सगळं झाल्याचा, अशक्य गोष्ट. त्या व्यक्तीच्या प्रायोरिटी जर का कम्प्लिटली सेट नसतील तर व्यक्ती अशी वागूच शकत नाही. कुठेतरी ते काढेलच, ते मनामध्ये येईलच. तसं नसणं याचं कारण की बुद्धीला हे पूर्णतः कळलेलं आहे की मुख्य प्राप्तव्य हे आहे की सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. स्वरूपानुसंधान याचा अर्थ आता त्या व्यक्तीला ते प्राप्त होण्यासाठी स्वरूपानुसंधान राहिलेलं नाही. साधकांसाठी पण हे शिकवण आहे की तुम्हाला साधू व्हायचं असेल, म्हणजे ज्ञानी व्हायचं असेल तर सदा स्वरूपानुसंधान हा मार्ग आहे. आमचं ते मधून स्वरूपानुसंधान आहे. वन्स इन अ व्हाईल तसं स्वरूपानुसंधान हे साधकाचं लक्षण आहे. त्यात काय वाईट असण्याची गरज नाही. तसं आहे म्हणून तर बघायची सगळी गरज आहे. नाहीतर मग काय, प्राप्त पुरुषच असून सुद्धा समर्थाने पुढेच म्हटलं आहे की स्वरूपी दृष्टी पडता म्हणजे ज्ञान झालं, तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. संसाराची चिंता निघून गेली. याचा अर्थ ती व्यक्ती आवश्यक गोष्टींना ॲड्रेस करणार नाही अशातला भाग नाही. पण माधवनाथ स्वामींनी जसं म्हटलं होतं की संतांना दुःख होतं का, तर त्याच्यावर ते म्हटले एखाद्याकडे 1000 रुपये आहेत किंवा लाखभर रुपये आहेत आणि त्यातली 5 रुपयाची नोट हरवली तर त्याला जेवढं दुःख होईल तेवढं हे संतांचं दुःख असतं. आणि एखाद्याकडे 5च रुपये आहेत आणि ते हरवले की जे होतं ते सामान्य इतर लोकांचं दुःख आहे. म्हणून संसाराची चिंता म्हणजे अपूर्णता हा संसाराचा स्वभाव आहे हे त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं. नको तिथे पूर्णत्व आणायला ते जात नाहीत. आपल्यातलं पूर्णत्व अनुभवून ते स्वस्थ असतात. जे बाकीचं चाललं आहे हे आपले प्रयत्न करून झाले तेही ईश्वराच्या प्रेरणेने, मग जे काय होणार आहे तेही ईश्वराच्या इच्छेने, असं म्हटल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः निर्धास्त असते. असंच नुसतं विवेकाने ठरवणं हा साधकाचा भाग आहे, ती भूमिका म्हणून स्वीकारणे. आणि दुसरं तत्त्वाचा अनुभव घेतल्यामुळे तो स्वभाव होऊन जाणे हा सिद्धांचं लक्षण आहे. पण असं असलं तरी कुठल्या गोष्टींनी ही व्यक्ती तत्त्वस्वरूपाला जाणलेलं आहे की नाही अशा प्रकारे एक परीक्षा करत राहण्याची जी सगळ्या लोकांची एक टेंडन्सी असते की अरे ज्यांना झालं आहे की नाही,
गोंदवलेकर महाराजांना एकदा विचारलं होतं एकाने की जे कृष्णमूर्तीबद्दल, की जे कृष्णमूर्तींचं एकूण असं खूप इंटेलेक्च्युअल आहे, पण त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले गोंदवलेकर महाराज की ते काही वेगळं सांगतात अशातला भाग नाही, वेगळ्या पद्धतीने सांगतात. अशा प्रकारचं त्यांचं संभाषण चालू असताना एकाने विचारलं की पण त्यांना ज्ञान झालं होतं की नाही. महाराज त्याच्यावर म्हटले तुम्हाला काय करायचं. आणि खूपच प्रॉपर आन्सर आहे. समजा ज्ञान झालेलं आहे असं धरलं तरी तुम्हाला काही त्याने फरक पडणार नाही असं धरलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण तसं मानण्या न मानण्यावर त्या व्यक्तीची स्थिती अवलंबून नाही, तुम्ही सर्टिफाय करण्यावरती अवलंबून नाही. आणि ती ज्ञानीची त्याचं सर्टिफिकेशन करून झाल्यामुळे तुमची स्थिती काही उन्नत होणार नाही. ते जे सांगताहेत त्याचा अवलंब करून घेऊन आम्ही जर का काही करू शकलो आमच्या आयुष्यामध्ये तर उपयोग आहे. म्हणून ह्या सगळ्या इमॅजिनेशन्स संतांच्या अवस्थांबद्दलच्या ह्या एका कल्पनेबद्दलपर्यंत ठीक आहेत, एका पातळीपर्यंत ठीक आहेत, पण त्याचा उपयोग आम्ही आमच्या स्थितीला धरून करतोय की नाही हाच मुख्य भाग आहे. म्हणून सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रकृतीनुसार साधूंच्या फरक पडत जातो. एकाच गुरूंचे 2 शिष्य जे पुढे अधिकारी व्यक्ती आहेत, गुरुदेव रानडे आणि अंबुराव महाराज, बाह्य प्रकृतीमध्ये एवढा फरक होता, पण आतून एकमेकाला एकदा मध्ये आताच जस्ट वाचनात आलं काही दिवसांपूर्वी की अंबुराव महाराज फारसे शिकलेले नव्हते, गुरुदेव रानडे प्रकांड पंडित. एकदा एकाने प्रश्न असा विचारला की प्रयत्न खरं की प्रारब्ध खरं, प्रयत्न खरा की प्रारब्ध खरं. तर त्याच्यावर महाराज असे म्हटले की प्रयत्नही खोटा, प्रारब्धही खोटं, ईश्वरच खरा. असं म्हटल्यानंतर गुरुदेव रानडेंनी त्या उत्तरावर टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले की मी हा प्रश्न फिलॉसॉफीच्या पेपरमध्ये घालेन आणि जो कोण असं उत्तर लिहीन त्याला खूप मार्क देईन. आणि दुसऱ्या एका प्रसंगी ते असं म्हणाले होते की अंबुराव महाराजांचं वय गुरुदेवांपेक्षा खूप जास्त होतं, म्हणजे ज्येष्ठ गुरुबंधू होते. आणि एकूण बाह्य व्यक्तिमत्व हे अतिशय साधं होतं. म्हणजे त्यांचे फोटो बघितले तर कळणार पण नाही की ही पुरुष आहेत समोर बसलेले. इतकं साधं म्हणजे गावातली एखादी व्यक्ती असावी त्याप्रमाणे वागणं होतं. त्याच्यावर गुरुदेव असं एकदा म्हणत होते की म्हातारा दिसतो साधा पण अतिशय खोल आहे बरं का, असं म्हटलं होतं. हे ज्यांनी जाणलं त्यांना तशी खोली कळू शकते. त्यामुळे साधूंना ओळखायचं कसं, साधू होऊन, नाही तर दुसरा मार्गच नाही. आम्ही जशी साधनेच्या पायऱ्या पुढे चढत जाऊ तसं त्यांची स्थिती किती उंचीची आहे हे आम्हाला कळत जातं. सदास्वरूपानुसंधान असं म्हटल्यावर तिथे पहिलाच ब्रेक लागतो की सदास्वरूपानुसंधान आम्हाला इम्पॉसिबल गोष्ट वाटते. आणि त्या व्यक्तीने सगळं त्यांचं सांभाळत असताना ते कसं प्राप्त केलं, त्याच्यासाठी किती निग्रह लागेल, किती कमिटमेंट लागेल, ती कमिटमेंट आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न व्हावा ह्याच्यासाठी ही चरित्र किंवा ह्या प्रसंग, ही लक्षणं आम्ही बघतो. आणि हे मुख्य साधूचं लक्षण सोडलं तर बाकीच्या लक्षणांकडे त्यांचे सद्गुण आम्ही पाहू शकतो, त्यांचं अनुकरण आम्ही करू शकत नाही. अनुसरण आम्ही आमच्या पातळीवर जेवढं करू शकू तेवढं करू शकू. पण हे लक्षण मात्र मध्यवर्ती म्हणून धरायला पाहिजे साधकाने. आणि ते अचीव करण्याचा जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न करणं. आणि असं वाटू शकतं की आता तत्त्वस्वरूपाचा अनुभव आला, आता बाकी सगळ्या गोष्टींची काय आवश्यकता आहे, स्वाध्याय विद्या करायची. पण त्याच्यावर असं त्यांनी म्हटलं की स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. सिद्धांचं लक्षण म्हणून सांगितलं की निरूपणाची आवड लागली, अतिशय आवड लागली. आता ह्याची निरूपणाची गरज आहे अशातला भाग नाही, पण तो स्वभाव होऊन गेलेला आहे. आणि त्या विशिष्ट परिघामध्ये राहणं हे आता इतकं आवडीचं झालेलं आहे की एकतर ती व्यक्ती तत्त्वस्वरूपाशी संबंधित राहील किंवा या विचारांशी संबंधित राहील. अशा प्रकारे राहणे हे खरं तर साधकाचं लक्षण आहे, कारण त्याची ती आवश्यकता आहे. हे साधकाचे लक्षण
परिसिद्धांगी असे जाणं. सिद्धलक्षणं साधके विण बोलोची नाही. केवळ सिद्धलक्षणं पाहणं, त्यांची स्थिती पाहणं, हे कशातून डेव्हलप झालं? साधक अवस्थेमधूनच डेव्हलप झालं. अनुसंधान गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं आहे की संत हे पूर्वी आपल्यासारखेच होते. आपल्यासारखेच होते याचा अर्थ अनुभव नव्हता असा काही काळ त्यांच्या आयुष्यामध्ये दिसतो, पण अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. म्हणजे मार्ग एकच आहे सगळ्यांसाठी की स्वरूपानुसंधान. जो जेवढं ते निग्रहाने करेल, समजून घेऊन करेल, तेवढं प्रगती होईल. जो त्याच्यामध्ये लिथार्जिक राहील तेवढा वेळ लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की उचलत्या पायाने जर का चालला असता, की एखाद्या गावातली जुन्या काळचं वातावरण आहे की गावापासून खूप लांब बाजाराला आलेली स्त्री आहे आणि ती आता संध्याकाळ जसजशी होत चालली तसतशी आपल्या गावी तिला घरी जायचं आहे. उचलत्या पायाने चालणं असं म्हणतात की जरा स्वतःला ढकलणं की आता चाल पुढे, पटकन पोचायचं आहे. म्हणून तसं जर का चाललं असतं तर ह्या देहरूपी, त्याचा देहपात रूपी रात्र व्हायच्या आत सोहमसिद्धीच्या मुक्कामाला पावला असता. पण नाही, तेवढा वेग नाही आहे. मग थोडी विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे पुढच्या प्रवासासाठी. म्हणून मध्ये एक मरणरूपी विश्रांती ठेवलेली आहे आणि पुढचा प्रवास पुढच्या वेळेला होईल. पण समर्थांनी, हे ज्ञानेश्वर महाराज आईच्या भूमिकेतून बोलतात, समर्थ ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला हा सगळा उधारीचा व्यवहार आहे असं सांगितलं. म्हणजे कधीतरी होईल, पुढच्या जन्मी होईल, हे काही खरं नव्हे. आत्ताच याची जन्मे येण्याची काळे, संसारी होईचे निराळे, मोक्ष पावीचे निश्चळे स्वरूपाकार. इथेही तो स्वरूपाकार या शब्दाने तो मार्ग निश्चित सांगितलेला आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, स्वरूपाचं ज्ञान करून घेणे. आणि ते ज्ञान झाल्यामुळे इतर बंधनं जी निर्माण केलेली आहेत व्यक्तिमत्वाच्या अंगाने ती सुटून जातात. म्हणून त्याला मोक्ष असं म्हटलं जातं. ही जिवंतपणी याच जन्मात अनुभवायची आवश्यकता आहे. त्याला काय लागेल? थोडंसं नावेक विरक्तू, थोडंशी वैराग्य लागेल. नावेक म्हणजे थोडंसं. किती लागेल? ध्यानात आम्ही विचार करणार नाही एवढंच लागेल. नावेक विरक्तू स्वधर्मकर्मी नियतू, असा जो असेल तो इथे या मार्गाला अधिकारी आहे. थोडंसं आमचं आयुष्य रेग्युलराईज करणं, त्या अनुसंधानाचा मार्ग जो आम्हाला पटलेला आहे त्याच्या आड येणाऱ्या जेवढ्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळण्याचं स्वतःला ठरवणं आणि प्रामाणिकपणे रोजचा प्रयत्न करणं. खूप मोठं टार्गेट आहे स्वरूपस्थिती प्राप्त करणं. पण ते टार्गेट जर का आम्ही, अनुसंधान हा त्याचा मार्ग आहे, ते स्वरूपानुसंधान सदा असं म्हणत असताना पण त्यातलं जे मोठा सदामधून येणारी जी मोठं प्रेशर आहे ते नेहमीच, ते आम्ही थोडं जर का टार्गेट डिव्हाइड करून वापरू शकलो तर ते आम्हाला जमू शकतं. आणि जमतं असा ॲश्युरन्स आल्यानंतर माणूस जास्ती आवडीने ते करायची शक्यता असते. नाहीतर मग ते खूप आमच्या बियॉन्ड रीच असं वाटलं की माणूस सोडून देतो. म्हणून थोडंसं आम्हाला सकाळचा एक अर्धा तास मिळतो, तेवढा वेळ मी स्वरूपानुसंधान करेन. तेवढं झालं की पुढचा वेळ. असं करत आम्ही दिवसातले तास पण डिव्हाइड करू शकतो. प्रत्येकाने हे करायच्या, म्हणजे ह्या थोडंसं चिंतनातून ह्या गोष्टी सुचतात. जर का त्याच्याकडे लक्ष दिलं तर आम्हाला भरपूर स्पेस आहे दिवसभरामध्ये, आम्ही किती पण बिझी असलो तरी आहे असं लक्षात येतं. आणि मग त्याचा वापर करण्याची माणसाची प्रवृत्ती वाढत जाते. कारण एकदा मुख्य मार्ग कळल्यानंतर माणूस त्याच्याकडे डोळेझाक करून पुढेच गेला असं जनरली होत नाही. थोडं तरी त्याच्यावर दोन पावलं चालतो. आणि ते चालणं अधिकाधिक इफेक्टिव्ह व्हावं ह्याच्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आम्ही ठरवल्यात त्या करण्यासाठी आमची दिनचर्या आम्ही थोडीशी मॉडिफाय केली पाहिजे, त्याला अलाइन केली पाहिजे. हे साधकाचं लक्षण. सिद्धाकडे जात असताना जे बदल होत जातात त्याच्या अंतःकरणामधले, हे मुख्यतः ज्ञानस्वरूपाची किंवा तत्त्वस्वरूपाची ओळख जसजशी होत जाईल तसा तो मार्ग चालणं हे हळूहळू निस्संदिग्ध होत जातं. आणि मग ती साधना पूर्वी गुरूंनी सांगितली, शास्त्रांमधून पटली म्हणून करतो आहे, अनुभवाला काही नाही.
पण हे बुद्धीला पटलं, हे बरोबर असलं पाहिजे. श्रद्धेने मान्य केलं की हे बरोबर असलं पाहिजे. हे एवढं सांगतायत तर चुकीचं नसेल. संत एवढे सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, समर्थ सांगतात, त्या अर्थी हे बरोबर असलं पाहिजे. असं विश्वासापोटी चालणं आहे, अनुभव नाही. पण कधी ना कधी मनात संदेह येतो आहे की आपल्याला हे जमेल असं वाटत नाही. आमची प्रकृती त्याला तितकी फॉर नाही आहे, पण साधन चालू ठेवलेलं आहे. असं करून ज्यावेळेला थोडा अनुभव आला, थोडं निसंदिग्धता आली, अजून जमायला लागलं, अजून निसंदिग्धता आली. असं ते तत्वाची जशी ओळख होत जाईल आणि चालता चालता शेवटी तत्वस्वरूपाचं ज्ञान झालं, आपण तत्वस्वरूप आहोत हे अनुभवाला आलं. आता साधना बंद पडली का? तर नाही पडली. मग सिद्धांची साधना आणि साधकांची साधना यात फरक काय आहे? तर समर्थांनी असं म्हटलं की संदेहरहित साधनं. तत्वस्वरूप स्वतः आहे हे ओळखून आता साधना करतो आहे. का बरं करायचं? अंबुराव महाराजांनाच एकाने असं विचारलं होतं की साधना कधीपर्यंत करायची? नेम कधीपर्यंत करायचं? तर त्यांनी म्हटलं, समर्थांनी असं म्हटलं की साधनं लागले देहाच्या माथा. असं दासबोधामध्ये कवी आहे की साधन हे देहाच्या माथेला लागले. आपण देह नव्हेची तत्वता. आपण काय देह नाही आहे. मग कधीपर्यंत साधन करायचं? देह असेपर्यंत साधन करायचं. ते जी माणसाच्या सगळ्या कल्पना असतात की अमुक अमुक झाल्यानंतर आता झालं, मग आम्हाला इतकं स्वतःला कंट्रोल करायची आवश्यकता नाही, असं नसून जितकं, मागे एकदा स्वामींनी असं म्हटलं होतं की जितका माणूस खूप उंच ठिकाणी जातो ट्रेकिंग करत असताना, तितकं जास्ती सांभाळायला लागतं. तसंच ज्ञानस्थिती जितकी सूक्ष्मामध्ये जाते तसं जास्ती सांभाळायला लागतं. ते कारण घसरायची शक्यता अतिशय जास्त असते. म्हणून जी कल्पना असते व्यक्तीची की आत्ता ना थोडंसं असं, म्हणजे पोरांचं असं असतं की परीक्षेपुरती अभ्यास करताना सगळ्या बाकीचं सोडून दिलं, परीक्षा झाल्या की आम्ही मोकळेच आहोत कारण आमचा रिझल्ट लागलेला असेल. असं होणार नाही आहे. तो जो रिलॅक्सेशनचा आमचा जो इमॅजिनरी पिरियड आहे तो कधीही होणार नाही आहे. जर ही तयारी असेल तर चालायला सुरुवात कर. उलट ती शिस्त अंगवळणी पडेल आणि मग त्या शिस्तीचं वेगळं काही वाटणार नाही. शिस्तच होऊन म्हणजे शिस्तीला पण ते ध्येयस्वरूप प्राप्त झाल्यानंतर तसं राहणं हेच खरं जगणं आहे. हे अनुभवाला आल्यानंतर त्या शिस्तीचं बर्डन होणार नाही. अशा प्रकारे चालणं बाह्य साधकाचे परी स्वरूपाकार अंतरी. हे सिद्ध लक्षण चतुरी जाणीची ऐसे. ह्याला सिद्धाचं लक्षण सांगितलेलं आहे. बाह्यता साधकाचे परी. साधक ज्या परीने कसोशीने साधना सांभाळतो त्याच्यापेक्षा जास्त सिद्ध व्यक्ती सांभाळताना दिसतात. की स्वामी माधवनाथांचं जसं ते पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर पण स्वामीजी ज्यावेळी त्यांच्याकडे गेले होते तर आज पाऊण तास ध्यानाला बसू शकलो त्या सगळ्या अवस्थेमध्ये, असं म्हटल्यानंतर स्वामींनी ते प्रकट केलं आहे की त्यांचं झालेलं असताना पण एवढा अनुराग साधनेविषयी तर साधकांनी किती ठेवायला पाहिजे. म्हणून कुठल्याही प्रकारचं लोकविलक्षण वागणं नसणं की आमचं सदा स्वरूपानुसंधानच आहे. आमची कायमच ते स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगाचा रेफरन्स खूप वेळा देतात. चालता बुरता न मोडे आसन न भंगेते मौन कदा काळी. ती त्यांची स्थिती आहे. पण ते सतत रात्रभर बसलेले दिसायचे. हा जो भाग आहे, एक दिवस करून बघू आपण रात्रभर बसून त्यांच्यासारखं. कधीही बघितल्यानंतर म्हणजे देसाई व्यक्तींनी ते लोकांनी ते सांगितलं होतं की रात्री काही कारणाने उठलो आणि आत डोकावून बघितलं तर स्वामी ताट बसलेले दिसायचे जसे फोटोमध्ये आहे कधीही. आणि असं बसल्यानंतर असं बाबू देसाईंनी बहुतेक त्यांना विचारलं होतं की आप्पा तुम्ही कायम असे कसे काय बसू शकता? छान असतं म्हणाले असे बसून. असं सरळ सरळ इमॅजिनच नाही करू शकत आपण की कसं असेल. पण हे सगळं अभ्यासातून प्राप्त झालेलं आहे हे विसरता कामा नये. त्यांना म्हणून ते साधलं, आम्हाला साधणारच नाही, त्यांच्या इतकं नसेल साधन, नका साधायला. पण थोडा वेळ तरी आम्हाला तसं जमलं पाहिजे आणि ते थोडा वेळ हळूहळू वाढवत नेलं पाहिजे. ह्या दृष्टीने जो प्रयत्नशील राहील त्याला ती सिद्ध लक्षणं ही एक काल्पनिक राहणार नाहीत आणि एक केवळ श्रद्धेची भाग म्हणून आम्ही वाचतो आहोत असं नसून आम्हाला प्राप्त व्हावीत म्हणून वाचतो आहोत. हे भान सुटता कामा नये. याच्यामध्ये स्वतःला कमी लेखण्याची पण आवश्यकता नाही. जे आहे तसं, जी प्रकृती देवाने दिली आहे तशी
त्याच्यातूनच मी प्रयत्न करेन आणि ते प्राप्त करून घेईन. सगळ्या अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर जो करेन म्हणतो तो कधीच करत नाही, कारण सगळ्या अनुकूलता कधी प्राप्त होतच नसतात. संतांनी इतक्या प्रतिकूलता तर आपल्या आयुष्यात नाही आहेत. त्याचा उपयोग करून घेऊन जे आम्हाला अनुकूल आहे त्याचा उपयोग करणं आणि साधनेला लागणं. त्याचं जे फळ आहे हे समाधानाच्या रूपाने, अनुसंधानाच्यातल्या प्रगाढतेच्या रूपाने आम्हाला प्राप्त होईल आणि ती प्रगाढताच हळूहळू तत्त्वस्वरूपाचा अनुभव करून देईल. या दृष्टीने त्या फळाच्या बाबतीत पण निश्चिंत असणं, त्याचं बद्दल आर्त राहून कधी कधी मनात येऊ शकतं की आम्हाला हे कधी प्राप्त होईल, खूप आत घालमेल होऊ शकतं, पण तो काही साधनेचा मार्ग नाही. अशा प्रकारे घालमेल होऊन काही प्राप्त होणार नाही. घालमेल झाल्यानंतर त्याचा उपयोग साधनेतला संवेग वाढवण्यासाठी केला तर उपयोग आहे, नाहीतर खूप घालमेल झाली मग काय आता आज काय मूड गेला म्हणून झोपलो, सकाळी गेल्यावर सगळं वॉशआउट, कालचं आमचं जे रुटीन होतं ते चालू राहिलं, अशा प्रकारे ते होणार नाही. ज्ञानमार्ग आहे तो, ज्ञानमार्गासाठी जे जे आम्हाला ॲप्लाय करण्याची आवश्यकता आहे बुद्धीच्या दृष्टीने ते ॲप्लाय करण्याची तयारी ठेवणं, आड येणाऱ्या गोष्टी सोडण्याची तयारी ठेवणं, हे प्रयत्न करता करताच ते प्राप्त होईल. एलिजिबल होऊ आम्ही. ज्यावेळेला एलिजिबल होईल ज्ञानस्थिती ग्रहण करायला त्यावेळेला ईश्वराकडून कधीही उशीर केला जात नाही. प्राप्त जे आहे ते दिलं जातं. त्याप्रकारे सिद्धांची ही लक्षणं, सदास्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, ते लक्षात ठेवून आम्ही त्या मार्गावर अधिकाधिक अग्रेसर होण्याचा प्रयत्न करू. त्यासाठीची लागणारी सर्व प्रेरणा आणि आशीर्वाद संतांचे आहेतच. हरिओम तत्सत.